नमस्कार, शीतल रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण सोयावडीचे कटलेट कसे करायचे ते पाहणार आहोत. तर इथं सोयावडी घेतलेली आहे. त्यात आपण साहित्य पाहूया. तर इथं आपल्याला हिरवी मिरची, लसूण, आल्याचा ठेचा लागेल, कांदा लागेल एक बारीक चिरलेला, कोथिंबीर लागेल आणि कॉर्नफ्लेक्स लागेल. कॉर्नफ्लेक्सच्या ऐवजी तुम्ही ब्रेड क्रम्स पण घेऊ शकता. धने पावडर घेतलेली आहे, जिरं घेतलं आहे, गरम मसाला, लाल तिखट, बेडगी मिरची पावडर घेतली आहे, मीठ घेतलं आहे चवीनुसार, कॉर्नफ्लावर घेतलेला आहे आणि मैदा घेतलेला आहे. ते आपण पेस्ट करणार आहोत. आणि इकडं मी उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. तर आता आपण पटकन रेसिपीला सुरुवात करणार आहोत. आणि त्याआधी आपल्याला सोयाबीन गरम पाण्यामध्ये 20 मिनटं ठेवायचे आहेत. छान ते असे मस्त फुलून येतील वर. तर आपण गरम पाण्यामध्ये टाकूया सोयावडी. तर इथं मी गरम करून घेतलेलं आहे पाणी. तर आता आपण त्याच्यामध्ये सोयावडी घालून घेऊ आणि 20 मिनटं आपण असंच झाकून ठेवणार आहोत गरम पाण्यामध्ये. आणि आपण तयारी करून घेऊया. आता तुम्ही इथं पाहू शकताय, मस्त आपले सोयावडी मस्त आपण पाण्यामध्ये घातली होती, गरम पाण्यामध्ये मस्त फुलून आली वर. आता हे पाणी सगळं मी काढून घेणार आहे आणि हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. पाणी काढून चांगलं पिळून घ्यायचं आहे. आता इथं पाहू शकताय गार पाणी टाकलेलं आहे. आता आपण हे सगळं पिळून घ्यायचं आहे पाणी काढून या पद्धतीने. आणि हे मिक्सरला छान बारीक करून घ्यायचं आहे. आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला हे वडी घालून बारीक करून घेऊया. पूर्ण बारीक करून घ्यायचं आहे. आता इथं आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे. बाउलमध्ये आपल्याला सोया बघा छान बारीक झालेला आहे. तर आता काढून घेऊया. आता आपल्याला त्याच्यात कांदा घालूया बारीक चिरलेला. प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. आलं, लसूण, मिरची पेस्ट टाकायची आहे. तुम्ही मिरचीच्या ऐवजी चिली फ्लेक्स वापरली तरी चालेल. लाल तिखट, बेडगी मिरची पावडर, धने पावडर, गरम मसाला, कोथिंबीर, कपाशी कोथिंबीर टाकूया. उकडलेला बटाटा सगळं घालू त्याच्यामध्ये. चवीनुसार मीठ घालायचे. आता हे सगळं मिश्रण आपल्याला छान मळून घ्यायचे. तर इकडं आपण कढई गरम करायला ठेवूया. तेल टाकून गरम करून घेऊया तेल आपण. आता इथं तुम्ही पाहू शकताय मी मैदा आणि कॉर्नफ्लेक्सची पेस्ट करून घेतली आहे पाणी घालून. पाहू शकता इथं जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही करायची आपल्याला. आणि इथं कॉर्नफ्लेक्स हे छान आपल्याला वाटीच्या साह्याने छान बारीक करून घेतलेले आहेत. मस्त आपल्याला KFC सारखे आपल्याला आपण जसं चिकन खातो KFCचं त्या पद्धतीने आपण घरच्या घरी करू शकतो. तर आता आपण हे छान आता आपण इथं पाहू शकताय इथं आता आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे, मळून घ्यायचं आहे. आता इथं पाहू शकताय तुम्ही मस्त आपला असा गोळा रेडी झालेला आहे. आता आपण त्याचे कटलेट बनवूया. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही कुठल्याही आकाराचे करू शकता. हाताला थोडंसं तेल लावायचं आहे, किंचित याचं प्रेस करून घ्यायचं आहे. पण आता सगळं करून घेऊया. या पद्धतीने आपण करूया. अजून एक दाखवते.
असे आपण करून घेणार आहोत. पाहू शकताय इथं आपले कटलेट रेडी झालेले आहे. आता आपण ह्याच्यात कोट करणार आहोत मैद्याच्या मिश्रणामध्ये आणि ह्याच्यामध्ये आपण असं करणार आहोत जेणेकरून छान असे क्रिस्पी होतील. आपण या पद्धतीने आपण करून घेणार आहोत. असे अजून एक दाखवते. पाहू शकता इकडे मी इथं मस्त कटलेटचं मस्त करून घेतलेलं आहे. आता आपण इकडं कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले. आता आपण तळून घेऊया. थोडंसं टाकून बघायचं तापलं आहे का. ओके, तापलेलं आहे. आता आपण एक घालूया. हळूहळू सोडायचं आहे, गॅस बारीकच करायचा आहे. होस्तोवर आपल्याला तळून घ्यायचं आहे, गोल्डन ब्राऊन होस्तोवर. पलटायची घाई करायची नाही, छान आपल्याला ते शिजू द्यायचं आहे. गॅस थोडासा मोठा करूया. आता पलटूया आपण. मस्त गोल्डन ब्राऊन होस्तोवर आपण तळून घेऊया सगळं. इथं पाहू शकताय मस्त आपले गोल्डन ब्राऊन झालेले आहेत वडे कटलेट. आता आपण काढून घेऊया. पाहू शकताय आहा मस्त वास येतोय. एका प्लेटमध्ये काढूया. पुढचे करून घेऊ. पुढचे टाकू. फ्राय झाले ना की मग आपण आता मस्त काढून घेणार आहोत. तर इथं तुम्ही पाहू शकताय मस्त आपले सोयाबीनचे कटलेट रेडी झालेले आहे. तर खूप छान दिसत आहेत, खूप छान वास पण येतो आहे, खूप छान होतात. तुम्ही टमॅटो सॉसबरोबर सुद्धा खाऊ शकता, शेजवान चटणीसुद्धा खाऊ शकता. मी इथं शेजवान चटणी ठेवलेली आहे. पुदिन्याची चटणीबरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता. मधल्या वेळेला डब्याला पण द्यायला तुम्हाला खूप छान वाटेल. तर ही रेसिपी तुम्ही जेव्हा कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याचं बॅटर तयार केलं होतं तर त्याच्यामध्ये किंचित मीठ घालायचं. तर तुम्ही थोडंसं मीठ घालू शकता त्याच्यामध्ये. आणि आपले मस्त कटलेट झाले आहेत, मस्त KFC सारखे झालेले आहेत. आपण KFCमध्ये चिकन खातो असतं त्या पद्धतीने तुम्ही बाहेर खाण्यापेक्षा तुम्ही घरी करून नक्की खाऊन बघा, खूप छान होतात. तर रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.